सर आजच्या दिनानिमित्त इथं कॉलरला लाव. आज शौर्य दिनानिमित्त आदरणीय वाघमारे सर आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बोला सर. आज 1 जानेवारी 2025 भीमा कोरेगाव शौर्य दिन. या शौर्य दिनानिमित्त 2026 या शौर्य दिनानिमित्त सम्राट अशोक विचार मंचा वतीनं रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या ठिकाणी हा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी या भीमा कोरेगाव या ठिकाणी पेशव्यांना हरवून 500 महार बटालियन सैनिकांनी 28,000 पेशव्यांना त्या ठिकाणी धूळ चारली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे एकानं 56 अशा लोकांना मारलं. म्हणून अब तक 56 अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हण पडलेली आहे. तर एकंदरीत आपण पाहतो की त्या ठिकाणी या शौर्य दिनाच्या निमित्तानं जेव्हा प्रत्यक्षात लढाई जिंकल्याच्या नंतर देखील आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी हा शौर्य गाजवलेला आहे. त्याच्यानंतर खेड्यापाड्यामध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल. परंतु त्या काळामध्ये जरी युद्धामध्ये आम्ही जिंकलो असलो तरी परंतु सामाजिक या परिसरामध्ये आम्हाला त्या काळामध्ये सन्मानाची अशा प्रकारची वागणूक आमच्या पूर्वजांना मिळाली नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेव्हा हेरलं तेव्हा त्यांनी 1920मध्ये अनेक वर्तमानपत्रं काढली आणि 1927मध्ये 1 जानेवारी 1927 रोजी त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या सर्व सहकार्यासोबत त्या ठिकाणी गेले आणि शूरवीरांना पुष्पचक्र अर्पण करून त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं की आपला इतिहास हा मात्र त्या ठिकाणी लढवई अशा प्रकारचा आहे, शूरवीरांचा अशा प्रकारचा आहे. जे इतिहास विसरतात ते मात्र इतिहास निर्माण करू शकत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी लढण्यास शिकवलं. परंतु पूर्वीच्या काळामध्ये तलवार होती, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये ढाल होती. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की आता मात्र त्या ठिकाणी ढाल तलवार मागं पडलेली आहे आणि त्या बाबासाहेबांनी आम्हाला लेखणी दिली. या लेखणीच्या जोरावर बाबासाहेबांनी या ठिकाणी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ज्यामुळे या ठिकाणी आज SC ST OBC सर्वांनाच त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वांना सामाजिक आर्थिक राजकीय अशा प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून या ठिकाणी या शौर्य दिनानं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक लढ्याला सुरुवात केलेली आहे. 1 जानेवारीच्या लढ्यापासून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे 20 मार्च 1927लाच त्या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलं. त्याशिवाय 30 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजीच त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पुन्हा त्या ठिकाणी मनुस्मृती दहन केलं आणि अशा पद्धतीनं अनेक अशा प्रकारचे काळाराम सत्याग्रह देखील बाबासाहेबांनी 1930मध्ये केला. म्हणजेच 1 जानेवारीपासून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अनेक लढ्यांची अनेक सामाजिक आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत आहे. बाबासाहेबांच्याच आशीर्वादानं आज आमची माणसं त्या ठिकाणी या पूर्वीच्या इतिहासानं त्या ठिकाणी प्रत्येक चळवळीमध्ये आमचा ज्या सिद्धनाथ महाराजच्या जोरावर, ज्या त्या ठिकाणी जतनाथ महाराजच्या जोरावर, ज्या भीमनाथ महाराजच्या या शौर्यामुळे त्याचा इतिहास वाचून आमच्या अंगामध्ये तरुणामध्ये स्फूर्ती निर्माण होत आहे आणि ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी आमचे भीमसैनिक जाऊन त्या ठिकाणी तो अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले जे हक्क आहेत, आपले जे अधिकार आहेत, आपली जी त्या ठिकाणी जे सन्मानाची वागणूक आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिकून संघटित होऊन
या ठिकाणी बाबासाहेबांचा जो विचार आहे तो मात्र त्या ठिकाणी पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांच्याच आशीर्वादानं आम्ही त्या ठिकाणी आमची माणसं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत. कलेक्टर, वकील, डॉक्टर याशिवाय वेगवेगळ्या पदावर पोहोचत आहेत. हे त्या ठिकाणी शौर्य दिनाच्या या आमच्या पूर्वजांनी केलेल्या कामामुळेच आहे. म्हणून त्या ठिकाणी या शौर्य दिनानिमित्त आमच्या पूर्वजांना, या शूरवीरांना मी या ठिकाणी अभिवादन करतो, नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1